आमदार रोहित पवारांनी सरकारची धिंड काढू असा इशारा दिलाय। मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी झालेल्या कथित 30 कोटींच्या घोटाळ्याबाबत पुन्हा सरकारला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सवाल केलाय। दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाच्या चौकशीतही गैरव्यवहार सिद्ध झाल्याचं त्याने म्हटलंय। मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता खर्च झाल्याचा आरोप करत दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढण्याचा इशारा रोहित पवारांनी दिलाय। काय ट्विट केले बघा। दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाच्या चौकशीतही मंत्र्यांच्या बंगल्यात घोटाळा झाल्याचं सिद्ध झालंय। दोषींवर तात्काळ कारवाई करा, अन्यथा हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढल्याशिवाय राहणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।